मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण आलो इचलकरंजीमध्ये. आपले मित्र आहेत आशिषदादा सावंत यांच्या घरी आलो आपण, ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे ग्रेहाउंडचे श्वान आहेत, चांगल्या लाईनचे श्वान आहेत, इम्पोर्टचे पण श्वान आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या देशी ब्रीडचा एक श्वान सांभाळलाय. तर त्यांच्याबद्दल आपण त्यांना माहिती विचारू आणि त्यांच्यासोबत चर्चा करू. आशिषदादा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. नमस्कार. तर तुमचा परिचय सांगा. नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे आशिष सावंत. मी प्रॉपर इचलकरंजीमध्ये राहतोय. जिल्हा माझा येतोय कोल्हापूर आणि तालुका हातकणंगले येतोय. आणि माझं तसं बघायला गेलं तर माझं BSc ॲग्रिकल्चर झालं. व्यवसायानं तसं मी माझं कृषी सेवा केंद्र आणि पेट शॉप असं दोन्ही चालवतो इचलकरंजीमध्येच. तर माझी आणि महेशांची जुनी ओळख आहे. भरपूर दिवसापासून त्यांचा माझ्याकडे येण्याचा कल होता, प्रयत्न पण करत होते, पण आमचं ताळमेळ जमत नव्हता दोघांचा की आम्ही एकत्र येऊन एक छोटासा व्हिडिओ बनवायचा. पण महेशदांनी सांगितलं होतं. आणि माझं सुद्धा वैयक्तिक युट्यूब चॅनल आहे. मी ग्रेहाउंडवर जास्त फोकस करतोय. पहिल्यापासून ग्रेहाउंड ठेवत होतो मी, पण इंडियन ब्रीड पण ठेवावी हा म्हणजे माझी इच्छा होती. भरपूर दिवसांपासून मी इंडियन ब्रीड मध्ये काम करावं, एखादं पिल्लू घरी आणावं, हा विषय डोक्यात सारखा चालूच होता. आणि थोडक्यात आता तो पूर्ण पण झालाय. एक पिल्लू घेऊन आलो मी पश्मीचं. आमचे मित्र आहेत जकाराईवाडीतले, गायकवाड नावाचे मेजर साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण हे पिल्लू आणले. आणि त्या निमित्तानं आज महेश आमच्याकडे आले. तर महेश दादा, तुमचं पहिल्यांदा इचलकरंजीमध्ये स्वागत करतो मी. हो, धन्यवाद. आशिषदादा, आम्हाला हे सांगा की आता ग्रेहाउंड पण तुम्ही सांभाळताय बरेच वर्ष झाले आणि आता पश्मिना श्वान सांभाळताय. त्या श्वानामध्ये या श्वानामध्ये तुम्हाला बदल काय वाटला किंवा वेगळं पण काय जाणवतंय वागण्यात असं? कसा आहे विषय, मी आता जवळपास 2012 पासून आहेत ग्रेहाउंड माझ्याकडे. म्हणजे सुरुवातीला क्रॉस ग्रेहाउंड पासून सुरुवात झाली माझी. पण आमच्या भागात तसं बाहेर ग्रेहाउंडचा नाद आहे पहिल्यापासून. पण 2012च्या दरम्यान मी पहिली फिमेल एक आणली होती ग्रेहाउंडची. काही कारणास्तव त्यावेळेला मला यातलं जास्त नॉलेज नव्हतं आणि मी कॉलेज करत करत ती फिमेल आणली होती घरी. पण त्याला वॅक्सिनेशन काय असते किंवा डिवर्मिंग काय असते या गोष्टी सुद्धा म्हणजे माहित नव्हत्या. बरोबर. त्याला ती फिमेल 6 महिन्याची झाली. त्यानंतर गॅस्ट्रोची लागण झाली, तिला एक्सपायर झाली. ती क्रॉसची होती. त्यानंतर सुरुवातीला सुद्धा आपण 1-2 क्रॉस अजून आहेत माझ्याकडे. म्हणजे जवळजवळ 14 वर्षाच्या आसपास त्यांचं वय आहे. आणि त्यानंतर पंजाबवरनं डॉग आणले. रेसमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करतोय. म्हणजे राहतोय मी सिटीत, तरी पण आता सध्या सुद्धा या कंडिशनला सुद्धा माझ्याकडे आता 12-13 श्वान आहेत ग्रेहाउंडचे. पण आवड मला पहिल्यापासून असं ग्रेहाउंडचीच असं नाहीये, प्राण्यांचीच आवड आहे पहिल्यापासून. बरोबर. त्यात कुत्रा असू दे, मांजर असू दे, किंवा जे आपले पाळीव प्राणी आहेत त्यांची आवड होती. बरोबर. ग्रेहाउंड ठेवता ठेवता मला खास करून हाऊंड मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मग ग्रेहाउंड असू दे, मुधोळ असू दे, कारवान असू दे, नॉलेज जास्त मला इंडियन ब्रीड मध्ये नाहीये, कारण मी स्वतः माझी ग्रेहाउंड पासून सुरुवात झाली. बरोबर. आता मी एक व्यावसायिक दृष्टिकोनाने सुद्धा यात उतरलोय आणि एक छंद म्हणून सुद्धा करतोय. असं नाही की सगळ्या गोष्टी व्यवसाय म्हणून बघायचंय, कारण आता माझ्याकडे ऑलरेडी 3 ते 4 डॉग असे आहेत की त्यांचं वय जास्त आहे. त्याचं मी ब्रीडिंग पण थांबवलंय. बरोबर. पण ते आपल्या घरी अजून आहेत, खाऊन पिऊन व्यवस्थित आहेत म्हणून ठेवले. फक्त मला एक गोष्ट होती की मी राहतोय सिटीत, मला एक रफटफ डॉग पाहिजे होता. ग्रेहाउंड कसं आहे, ग्रेहाउंड पण तसे आहेत चांगली, पण रेसिंग साठी जरी वापरत असलो तरी त्यांची शरीरयष्टी जी आहे ती आमच्याकडे सिटीत ठेवण्याच्या म्हणजे त्या तोलाची नाहीये. बरोबर. कारण कसं आहे, पाय त्यांचे त्या पद्धतीने बघायला तर नाजूक असतात. आमच्या इथं शेत नाहीये की तिथं बाबा त्यांना थोडाफार सोडून स्प्रिंटा देऊ शकतो. अशा काही गोष्टी होत नाहीत. म्हणजे मोकळं ठेवू शकत नाही. बरोबर. त्यांना स्पीड जास्त असते, मग बाहेर जाणं. आणि माझं घर बऱ्यापैकी कसं आहे, रोडला असल्यासारखं आहे. एखादा डॉग बाहेर गेला, गाडीला धडक लावला, ते इंजुरी होते आणि मग पुन्हा प्रॉब्लेम चालू होतात. आणि ग्रेहाउंड तसं बघायला गेलं तर राखण करत नाही, खरं बघायला गेलं तर. बरोबर. तर तुमच्याकडे क्रॉस मध्ये एखादा असेल, तसा एक माझ्याकडे नर आहे, तो राखण करतोय. पण भविष्यात त्याचं वय झालं 13 वर्ष. शांत आणि स्वभावाचे असतात ग्रेहाउंड रफटफ नाही त्या मानाने, आणि राखण करत नाही, सगळ्यात मेन विषय आहे. बरोबर. मग मला, मी सिटीत राहतोय, कॉलनीत राहतोय, तर तुम्ही बघितलंय. बरोबर. तर मला राखणीसाठी एक श्वान पाहिजे होता. आता ग्रेहाउंड आपल्याकडे आहे जुना नर, पण त्याचं वय झाले जवळ 13+ वर्ष आहे. भविष्यात आपल्याकडे एखादा रफटफ आणि इंडियन ब्रीड असावं असं मला वाटत होतं. बरोबर. आणि ते पण हाऊंड मध्येच पाहिजे. त्यासाठी एक देखणा श्वान पाहिजे. मग पहिल्यांदा माझ्या डोक्यात मुधोळ होतं, पण आमच्या भागात मुधोळ मला नाही मिळालं. बरोबर. मग मी पश्मीकडे वळालो आणि खास करून तुम्ही मला ग्रुपला एका ऍड केलं होतं पश्मीच्या, तिथून माझा हळूहळू इंटरेस्ट वाढला. बरोबर. आणि हे पहिले पिल्लू आपण आता घेतले. म्हणजे मला या ब्रीड मधलं खरं सांगायचं तर शून्य नॉलेज आहे अजून पण. बरोबर. तरी पण आपण एक पहिले पिल्लू घेतलंय. सुरुवात झाली आपली आता 8 महिन्याची. काय वाटतं होतं ग्रेहाउंडच्या पिल्लात आणि या पिल्लात? टेम्परामेंट मध्ये फरक आहे भरपूर.
जरासं अग्रेसिव्हपणा जास्त आहे. हा हा पण जो ऍक्टिव्ह पण आहे पश्चिमेचा हा हा तो सर्व वातावरणात टिकून राहतो. होय होय म्हणजे आता जस्ट उन्हाळा पास झालाय, हा. ग्राउंड उन्हाळ्यामध्ये पूर्ण डल पडतात आपल्याकडे. बरोबर तसं याचं नाहीये. बरोबर मी सकाळी 6 वाजता जर याला नेलं आणि हा. दुपारी 2 वाजता जरी नेलं हा तर याचा जो ऍक्टिव्हपणा आपण म्हणतोय तो बरोबर. कमी होत नाही, बरोबर प्रत्येक वातावरणाशी जुळवून जुळवून घेते. बरोबर. आता पावसाळा आहे म्हणून बाहेर जाणं टाळत नाही, बरोबर उलट त्याला बाहेर जाणं आवडते. बरोबर किती पण पाऊस पडते पूर्ण भिजून आलेला असतोय, मला 2 वेळा बरोबर. पुसायला लागते, बरोबर पण तो पाय तसाच पळतोय. बरोबर तसं ग्राउंडचं नाही. पाऊस वाटलं की आमचे बाकी डॉग पटकन घरात यायला बघतात, उन्हाळ्यात तर बाहेर जायला बघत नाही. बरोबर त्याला उन्हात सोडा पावसात सोडा हा हा सगळ्या वातावरणात तो जुळवून घेतोय बरोबर. किती वय आता याचं? आता 8 महिने पूर्ण होतील त्याला आणि 1-2 दिवसात. खायला प्यायला कसं काय काय असतं? खाण्यापिण्याचं काहीच प्रॉब्लेम नाहीये, हा. म्हणजे नखरे काय नाहीत खायचं. काय काय तुम्ही जेवणामध्ये होम काय फूड काय? वर पण ठेवू शकताय. आता चालू जेवणामध्ये आता काय? कसं आहे सध्या मी काय करतोय, माझ्याकडे सगळ्याच डॉगचा जो डाएट असतोय तोच मी यांना फॉलो करतोय. हा. म्हणजे माझ्याकडे तर सकाळी कसं आहे दही अंडी आणि चपाती हे सकाळी असते. बरोबर आता या वयात म्हणजे लहान असताना मी स्टार्टर वगैरे रॉयल कॅनिंग वगैरे देत होतो. बरोबर आता दही अंडी आणि चपाती एका वेळेला 2-2.5 चपाती 2 अंडी आणि 1 ग्लासवर दही असते. ही खाद्य पण सकाळचं. कोणतंही दिलं तर चालते कोणतं पण चालते, कारण मी आता बघितलं हा जर ग्राउंड एखादं ठेवलं शिल्लक हा. तर हा ते पुन्हा खातोय. बरोबर ग्राउंडची नाटकं मी बघितलीत की ग्राउंड शक्यतो आमचे एकानं खाल्लेलं जर उष्ट असं जेवण तर खायला बघत नाहीत, बरोबर हे खाते आणि हा खातोय. आणि ह्याची पचवण्याची ताकद जबरदस्त आहे. होय म्हणजे ग्राउंड पेक्षा पण बघितलं पचवण्याची ताकद पण जास्त आहे. बरोबर काही वेळेला मी बघतोय जर एखाद्या वेळेला चिकनचं प्रमाण जर जास्त असेल आमचं, तसं डेली असते संध्याकाळच्या वेळेला चिकन, हा. पण मी काय करतोय समजा गुरुवार आला त्या दिवशी आम्ही घरी खात नसल्यामुळे मी काय करतोय जर शिल्लक असेल हा. तर थोडं सगळ्यांना प्रमाण वाढवून देतोय. तर एखाद्या ग्राउंडला बघितलं की त्यांना ते पचत नाही, बरोबर प्रमाण वाढवलं होतं खाण्यापिण्याचं. बरोबर तसं याचं नाहीये. हा घाल आपण जेवढं खाणार बरोबर तेवढं जे खाणार घालायचे- पण आणि पचवणार पण. बरोबर कमी जास्त झालं ते त्याचबरोबर ग्राउंड पेक्षा यांना जंत कमी होतं असं माझा अंदाज आहे. एखादं डिवर्मिंग आपलं चुकलं तरी पण कधी शक्य तुम्हाला आता पण म्हणजे 8 महिने होतात या पिल्लाला, याच्या संडासमधून जंत पडलेलं असं कधी मला जाणवलं नाही. डिवर्मिंग जरी चुकत असेल तसं ग्राउंडचं नाहीये. त्यांचं डिवर्मिंग चुकलं गेलं की ते 15-20 दिवसात म्हणजे रपटप आहे, बरोबर एकदम जबरदस्त आहे. तर दादा आता आम्हाला सांगा की नवीन पोरांना इंग्लिश ब्रीडचं जास्त आवड आहे किंवा प्रत्येकाला वाटतंय आपल्याकडे वेगवेगळ्या ब्रीडचे भरपूर ब्रीड आहे तेच पाळावं वाटते, तुम्ही त्यांना काय सांगताल की हे पाळावं की आपले देशी ब्रीड एकतर कमी होत चाललेत? बरोबर बऱ्यापैकी कसं आहे? असू देत पश्चिमी असू देत, ज्याची त्याची आवड वेगळी आहे, आपण कुणाला बंधन नाही घालू शकत. बरोबर पण जर तुम्हाला लॉंग टाइम एखादा जर श्वान ठेवायचा असेल, कारण कसं असते आपण ठराविक लोक व्यवसाय म्हणून करत असतील तो एक विषय वेगळा. बरोबर त्यांच्याकडे एक कोणताही श्वान कंटिन्यू टिकत नाही. बरोबर म्हणजे थोड्या दिवसानंतर समजा त्यांच्याकडे पैसे आले तर ते देऊन टाकतात. बरोबर. पण व्यावसायिक झालं. पण जर एखाद्याला आपल्या सोबत एक पार्टनर म्हणून जास्त वेळ आपण एखादा श्वान ठेवायचा असेल घरी, बरोबर तर इंडियन ब्रीड सगळ्यात चांगलं. बरोबर त्यामध्ये कारवान हाऊंड असू दे किंवा हाऊंड मध्ये जे मुधोळ आहेत, कमीत कमी खर्चात एक चांगला पार्टनर आपल्या सोबत आपल्या घरी, खर्च पण कमी, खर्च कमी, एकदम वाजवी खर्चात आपण ठेवू शकतोय. आणि त्यांचं मी बघितलं लाईफ स्पॅन पण चांगला आहे. कारण आमच्या मित्रांचे 1-2 जणांचे सर आपण बघितलेत कारवान मध्ये मुधोळ मध्ये भरपूर म्हणजे वयोमर्यादा भरपूर आहे त्यांची. बरोबर 12-13 वर्षांपर्यंत निरोगी जगतात. तसंच आपण जर बघायला गेलं डॉबरमॅन असू दे किंवा इंग्लिश ब्रीड जे आपण म्हणतोय, आपलं ग्रेहाउंड जरी असलं आमचं तरी ग्रेहाउंडचं सुद्धा लाईफ स्पॅन चांगला नाहीये. बरोबर आपला इंडियन ब्रीड नाहीये ते. बरोबर तर त्याचं आपल्याकडे बघायला गेलं तर 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्षांपर्यंत ग्राउंड पण दगावतात भरपूर. बरोबर आणि रेसिंगसाठी वापरणारे ग्राउंड ची वयोमर्यादा तर खूप कमी आली, 3 वर्ष 4 वर्ष जास्ती असतं. आता माझ्याकडं उदाहरण बघायला गेलं तर माझ्याकडं 2 क्रॉस मध्ये आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये इंडियन ब्रीडचं रक्त आहे, कारवान क्रॉस ग्रेहाउंड, तर ते अजून जिवंत आहेत. होय म्हणजे 14 वर्षाची फिमेल माझी अजून ब्रीडिंग करते ग्रेहाउंडची. तेच जर ओरिजिनल ग्रेहाउंडची फिमेल असती तर 5-6 वर्षानंतर प्रॉपर ब्रीडिंग होत नाही, प्रॉपर हिटवर येत नाही. ती फिमेल माझी अजून सुद्धा हिटवर येते आणि अजून सुद्धा लिटर होते तिचं, स्वतःहून मेट होते, स्वतःहून पिल्लं घालते. म्हणजे इंडियन ब्रीड मध्ये ते रक्त आहे. बरोबर लॉंग टाइम तुम्हाला साथ देऊ शकते. एकंदरीत बघायला गेलं तर आयुष्य मर्यादा जास्त आहे, आजारी पडण्याचं प्रमाण पूर्णपणे भरपूर कमी आहे. आत्ताच्या हिशोबानं मी पहिल्यांदाच ठेवतोय, पण हे आता 8 महिने होत आले, याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि फास्ट रिकव्हरीचा रेट पण फास्ट आहे. मागेला थोडीशी केस गेली होती, याला मी काहीच केलं नाही. रोगप्रतिकारक शक्ती पण जास्त आहे. जसं आपण ग्राउंडला आम्हाला बघितलं फंगल झालं,
हा. त्याचे उपचार केले तेवढ्या पुरतं कमी येते आणि थोडेसं पुन्हा दिसायला लागते. बरोबर. म्हणजे चांगल्या कंपनीच्या आपण 2,000-2,000 टॅबलेट जरी घातल्या तरी तो प्रॉब्लेम कमी होत नाही. पण याला मी काहीच न करता हा. 5व्या-6व्या दिवशी म्हणजे जी केस गेली होती ती पुन्हा त्याचा फर पण आला. हा. पश्चिमेमध्ये ऐकले की केसांचं प्रमाण हे चांगलं आहे. होय. मला ते लुक साठी म्हणून घ्यायचा होता, पण आता आवड निर्माण झाली आणि बरोबर. वाटायला लागली की भविष्यात आणि एक 2 चांगली पिल्लं घ्यावीत. होय. महेश, तुम्ही पण आता भरपूर दिवसापासून काम करताय या फील्डमध्ये. म्हणजे तुम्ही सुद्धा ग्रेहाउंड वरून सुरुवातीला फोकस केला होता. होय. पण मला वाटते इंडियन ब्रीड मध्ये सध्या बरेच सोशल मीडियाच्या साठी बघणारे आपण बघायला गेलो तर चॅनल कमी आहेत. होय. होय. म्हणजे इंडियन ब्रीडला पण आपल्याला फोकस करायला लागणार आहे. कारण मी बघितलंय मला ज्याला समजत होतं म्हणजे हाऊंड, मी ज्याला म्हटलं जसं तुम्हाला 2012-13 पासून मी बघायला लागलोय, त्याला बऱ्यापैकी ठिकाणी मला आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कारवान हाऊंड, मुधोळ दिसत होते, पश्चिमी दिसत होते. माझ्या प्रॉपर गावात सुद्धा काही नामांकित व्यक्तिमत्व होती या फील्डमध्ये काम करणारी. म्हणजे त्यांच्याकडे पश्चिमी होते, कारवान सुद्धा होते. माझा त्यांच्याशी जास्त संपर्क नाहीये कारण मीच या फील्डमध्ये पहिला उतरलो नव्हतो. पण आता बघायला कुठंच मिळत नाही. पश्चिमी नाही, सलुकी नाही, कारवान हाऊंड नाही, मुधोळ आमच्या भागात नाहीच आहेत. बरोबर. प्रमाण भरपूर कमी आहे. तर तुम्ही फोकस करताय. म्हणजे आता माझ्याकडे ग्राउंड असून सुद्धा मी खास पश्चिमीसाठी आलाय. होय. एका पश्चिमीसाठी आलाय. ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि तुमचं चॅनल इंडियन ब्रीडला प्रमोट करायला लागले. हे तुम्ही चालू ठेवा. भविष्यात मला काय जर मदत लागली तर तुमच्या चॅनलचा मला पण उपयोग होईल. होय. म्हणजे कसं आहे, मला सुद्धा इंडियन ब्रीडवर माझ्या चॅनलसाठी सुद्धा मला फोकस करायचा आहे. पण मला वैयक्तिक आता 1-2 आणि पुन्हा पिल्लं घ्यायचे. माझं असं डोक्यात चालू आहे की आणि 1-2 पश्चिमी किंवा कारवान मध्ये पिल्लू घ्यायचंय. तर नक्कीच तुमचं चॅनल हे असं चालू ठेवा. माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला शुभेच्छा. पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद.